आज आपण बघतोय वाईब कोडिंग आणि त्याचे डूज आणि डोंट. ते डूज आणि डोंट कळण्याआधी आपल्याला वाईब कोडिंग काय हेच कळलं पाहिजे. आपल्याला तेच माहिती नसेल तर डूज आणि डोंट कळणार. वाईब कोडिंग म्हणजे नक्की काय? आता आपण सगळे चॅट जीपीटी यूज करतोय ना, सर्रास यूज करतोय. त्याला असं काही नवीन राहील. आता गुगल लोक कमी यूज करतात आणि चॅट जीपीटी जास्त यूज करतात, बरोबर. चॅट जीपीटीला स्पेसिफिक प्रॉम्प्ट दिल्यानंतर त्याचं आपल्याला आन्सर येतं, बरोबर. तर मी जर चॅट जीपीटीला सांगितलं की मला हा प्रोजेक्ट बनवायचा आहे, तो प्रोजेक्ट मला बनवून दे, तर तो देईल का नाही देणार? देईल, सरळ देईल. हा, बरोबर. पण तो जे मला प्रोजेक्ट बनवून देणार आहे, त्या प्रोजेक्टमध्ये जे काही मला जसं हवंय तसंच येईल, त्यामध्ये शंका आहे, बरोबर आहे. वाईब कोडिंग मध्ये काय करतो, वाईब्स आहेत. म्हणजे मला काय वाटतं, मला ही अशी सिस्टीम डेव्हलप करायची, माझी वाईब आहे. मला आजच्या आज प्रोजेक्ट डेव्हलप करायचं, ही माझी वाईब आहे ना. आणि तुम्ही माझी जी आतली इनर व्हॉइस जो आहे ना, तुम्ही चॅट जीपीटीला सांगतोय आणि तो सांगून त्याला त्याच्याकडनं ते काम करून घेतो. मला कोडिंग खूप माहिती नाही, पण तरी देखील मला वाटतं मी असं सिस्टीम बनवावं, अमुक करावं, तमुक करावं, वेगळा स्टार्टअप का चालू करावा. ती वाईब आहे, बरं. ती वाईबच आहे ना, पण ते रिअल आहे का नाही, ती वाईब आहे. तुम्हाला वाटतं बरंच काही वाटतंय, पण ते जे काही वाटतं ते होईलच असं पण नसतं ना. मग ही वाईब कोडिंग आता मार्केटमध्ये खूप डिमांडिंग म्हणण्यापेक्षा त्याची ट्रेंड चाललाय. जो कोणी उठतोय वाईब कोडिंग थ्रू काहीतरी अप्लिकेशन करतोय, कुठेतरी प्ले स्टोअरला टाकतोय आणि त्याच्यातनं पैसे कमवतात. आता हे चाललंय. पण तेवढं करण्यासाठी पण आपल्याला कोडिंग किती नेसेसरी आहे समजणं, हे आपल्याला इथं आजच्या लेक्चरमध्ये बघायचं. वाईब कोडिंगला अजिबातच कोडिंग नॉलेज लागत नाही. जर असं कोणी म्हणत असेल तर तो निवळ मूर्खपणाचं आहे. वाईब कोडिंगला जेवढं कोडिंग लागतं तेवढं नॉर्मल जे डायरेक्ट डेव्हलपर्स असतात स्क्रॅच पासून करणारे, तेवढंच कोडिंग इकडे पण लागणार आहे. आलं लक्षात? वाईब कोडिंग मध्ये आपल्याला आपली वाईब फक्त प्रॉम्प्टच्या स्वरूपात आपल्याला चॅट जीपीटीला द्यायचे. जे हवंय ते चॅट जीपीटी कडनं काढून घ्यायचं आणि आपल्याला जिथे हवंय तिथे प्लेस करायचं. हे आहे वाईब कोडिंग. कळतंय? पण याच्यामधले डूज काय आणि डोंट काय ते समजून घ्या. डूज मध्ये काय, तुम्हाला आधी तुमचे जे काही, आता तुम्हाला पीएचपी मध्ये प्रोजेक्ट करायचंय किंवा जावा जेएसपी मध्ये प्रोजेक्ट करायचं, नोड मध्ये प्रोजेक्ट करायचं, त्या टेक्नॉलॉजी तुम्हाला कम्प्लीट फाउंडेशन शिकणं आणि तुम्हाला येणं ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला फक्त पीएचपी माहिती आहे, त्याचा सिंटॅक्स माहिती आहे आणि तुम्ही वाईब कोडिंग थ्रू प्रोजेक्ट डेव्हलप करायला बसलाय तर अडकाल जाऊ. तुमचं प्रोजेक्ट हवाय तसा डेव्हलप होणार नाही. आपल्याला एखादी गोष्ट जर हवी असेल ना, म्हणजे तुम्हाला असं कधी कधी काय होतं की खूप बेचैन होते, मला बसलोय, मला खूप बेचैन होतं, मला काय करायचं मला तेच कळत नाही. असं होतं की नाही? म्हणजे बाहेर जाऊन आलो फिरून तरी मन लागत नाही, घरी बसलोय टीव्ही बघतोय तरी कंटाळा आलाय, मला काहीतरी होते, बेचैनी होते. मग ती बेचैनी बाहेर पडत नाही ना आपली, कारण आपल्याला एक्झॅक्टली माहिती नसतं काय, बरोबर ना. मला आई विचारतीये, बरोबर, घरी काय झालं ते सांग, तुला काही खायला पाहिजे का, तुला काही करून देऊ का. रेडी आहे आई करून द्यायला, बरं का. पण मलाच माहिती नाही ना काय पाहिजे, मला कशाने चांगलं वाटणार आहे की नाही. तो जो चॅट जीपीटी आहे ना, तो चॅट जीपीटी तसा आईसारखाच मोबाईल. तुम्हाला पाहिजे ते सांगा, द्यायला तयार आहे. पण ते पाहिजे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना, बरोबर आहे ना. ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला हवंय ते सांगणं आणि तेच मिळालंय का बघणं. आईला सांगितलंय तुम्ही मला मस्तपैकी पोहे करून दे, आईने तुम्हाला सुशेला करून दिलं, बरोबर आहे ना. तुम्ही आल्यानंतर पोहे म्हणून खाल्ले तो तुमचा प्रश्न आहे, पण तुम्हाला ते कळायला पाहिजे की काय खातोय आपण. चॅट जीपीटीचं हे तसं आहे, पण ते कळण्यासाठी तुम्हाला ती टेक्नॉलॉजी माहिती असणं गरजेचं आहे. कळतंय? त्यासाठी वाईब कोडिंग जर तुम्हाला करायचं असेल तर डूज मध्ये काय येतं, तुम्हाला ती टेक्नॉलॉजी प्रॉपर माहिती असणं. आणि डोंट मध्ये काय येतं, टेक्नॉलॉजी माहिती नसताना तुम्ही वाईब कोडिंग थ्रूच सगळं करत बसला, एखादं दोन ऍप्लिकेशन बनवला पण तुम्ही, तर नंतर जाऊन तुमचं फेल्युअर तुमच्या समोर येणार आहे. त्याला लक्षात, कारण तुम्हाला हवे ते आता लँग्वेज मध्ये एखादी गोष्ट तुम्हाला माहिती नाहीये की ती बनवू शकते की नाही बनवू शकत. तुम्हाला जर ती माहितीच नाही तर तुम्ही करायला कसे काय सांगणार, बरोबर ना. जर तुम्हाला माहिती असेल की या वेबसाईट मध्ये मी हा टूल यूज करून पर्टिक्युलर ही गोष्ट करू शकतो, म्हणजे मी त्यासाठी कोड डायरेक्ट लिहू शकतो, मग तो डायरेक्ट न लिहिता घेतो ना मी चॅट जीपीटी कडनं. जो कोडिंग मध्ये एक्सपर्ट आहे, ज्याला ती लँग्वेज प्रॉपर कळली आहे, समजली आहे, त्यांनी वाईब कोडिंग सर्रास यूज करायला काहीही हरकत नाही. आपण दरवर्षी प्रोजेक्ट असं सेल करतो, बरं का. म्हणजे आता कॉलेजमध्ये असा ट्रेंड झालाय की प्रोजेक्ट प्रत्येक वर्षाला प्रोजेक्ट आता आहेत. इंजिनिअरिंगला प्रोजेक्ट आहेत, एमसीए ला आहेत, बीसीएस बीसीए ला सगळ्यांना प्रोजेक्ट आहेत. मी एक ऍड टाकतो, सर्क्युलेट करतो,
रेडी प्रोजेक्टची बरं का. मला प्रोजेक्टची डिमांड येते, अगोदर मी प्रोजेक्ट तिथं करत बसायचो. एका प्रोजेक्टला मला 2-4 दिवस लागायचे प्रोजेक्ट बनवायला आणि ते मी 4,000-5,000 मी ते सेल करायचो. माझ्यासोबत एक श्रद्धा होती, ती पण करायची माझ्यासोबत प्रोजेक्ट, पण आम्ही प्रॉफिट शेअर करायचो. पण आता मला प्रोजेक्ट करायला हार्डली 1 तास पुरेसा आहे आणि मी तेवढे चार्ज करतो. मला जो काही प्रॉम्प्ट पाहिजे ते प्रॉम्प्टचे टेम्पलेट माझ्याकडे ऑलरेडी बनलेत. त्या टेम्पलेट मधनं मी प्रॉम्प्ट कॉपी करतो, ChatGPTला टाकतो, त्याच्यातनं जे काही हवाय, जो काही कोड हवाय तो घेतो, सगळं मी त्याच्याकडनंच करून घेतो. म्हणजे माझं काम सोपं झालं का अवघड झालं? सोपं झालं, बरोबर आहे ना. पण मी हे पहिल्या दिवसापासून ट्राय केलंय का? नाही. मी हे मला एक्सपिरियन्स होता, मला हे आधीच येत होतं, मला माहिती होतं. मला ChatGPTने दिलेला कोड जो काही आहे तो मला कळतोय, मला जिथे हवे तिथे चेंजेस करता येतात. आता मी पहिला रिलीज घेतला आणि मुलाला दिला की हा तुझा पहिला रिलीज आहे, कॉलेजमध्ये हे दाखवून घे. मॅडमचे, कॉलेजमधल्या मॅमचे, तुझ्या गाईडचे, सरांचे जे काही रिव्ह्यूज येतील ते मला सांग, जे काही इनपुट असतील ते मी नंतर तुला लगेच बिल्ड करून देतो दुसऱ्या दिवशी, बरोबर आहे ना. मग जे त्यांनी सरांनी रिव्ह्यू दिलेत, मॅडमनी कॉलेजचे त्याला रिव्ह्यू दिलेत आणि तो मुलगा माझ्याकडे आला, दुसऱ्या दिवशी सांगितलं की सर हे चेंजेस पाहिजे. ठीक आहे, मी ते चेंजेस एक्सेप्ट केले, ChatGPTला ते चेंजेस करायला सांगितले, मी त्याच्याकडनं घेतले आणि लगेच दुसऱ्या दिवशी सबमिट करून टाकलं. माझ्या भाच आहे, मला डायरेक्ट काहीच करायचं नाही. माझी टेम्पलेट देखील रेडी आहे. त्यासाठी AI एजंट्स पण बनवता येतात, बरोबर, आणि प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट नुसार प्रोजेक्ट बनवता पण येतो. मागच्या वेळेस जवळपास मी 70 ते 80 प्रोजेक्ट केले होते ChatGPTवर, आलं लक्षात. आणि मी पर प्रोजेक्ट म्हणजे MCAचा असेल तर 8,000, 9,000, BCAचा असेल तर 4,000, 5,000 असं कॉस्टिंग प्रोजेक्टचं आपलं असतं, म्हणजे तू कुणालाही, आलं लक्षात. आता हे मी सगळं काम करून घेतले ChatGPT कडनं. माझं जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास प्रोजेक्ट करण्यात गेला. जेवढा फ्रेशरला पगार असतो ना वर्षभराचा, तेवढं माझ्या प्रोजेक्टमध्ये सहज निघतं, कळतंय. पण हे येत असल्यामुळे ज्याला माहिती नाही कोडिंग त्याला एकच प्रोजेक्ट करायला महिनाभर जाऊ शकतो. आणि वाइब कोडिंग स्टार्टरला, बिगिनरला जर समजलं तर ते त्यासाठी जास्त डेंजरस का? कारण एकदा वाइब कोडिंगची जर सवय लागली तर आपण शिकायचं सोडून देतो आणि तेच करत बसतो. आणि आपल्याला वाटतं हे सगळे देते ना आपल्याला, आपण तेच घेऊ. पण तसं करून चालणार नाही. जोपर्यंत तुम्हाला गोष्टी परफेक्ट समजत नाही तोपर्यंत वाइब कोडिंगला जायचं नाही. कळलंय वाइब कोडिंग काय आहे? वाइब कोडिंग म्हणजे तुम्हाला युट्यूबला इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी दिसेल. तर वाइब कोडिंग म्हणजे दुसरं काही नाही, हेच आहे. वाइब कोडिंग म्हणजे आपल्याला आपली जी वाइब आहे ती वाइब प्रॉम्प्ट टाईप करा, ChatGPT कडनं कोड घ्या, हवा तिथे यूज करा, बरोबर आहे. पण तुम्ही ते सरास करू नका, आधी टेक्नॉलॉजी शिका आणि मग करा, ठीक आहे. आता ह्याचा यूज कसा होतो त्याचं मला मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे. आणि त्यासाठी आपण जो मी म्हणलं ना तुम्हाला प्रोजेक्ट डेव्हलपमेंट वगैरे काय असतं आणि कोणत्या लेवलला वाइब कोडिंग चालतं ते आपण आज इथं बघणार आहोत.